शासकीय रुग्णालयात विक्रमी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, एकाच दिवसात 51 रुग्णांना मिळाली नवी दृष्टी। श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दिनांक 31 जुलै 2025 रोजी एक ऐतिहासिक आणि भव्य मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर यशस्वीरित्या पार पडले। या शिबिरांतर्गत दाखल झालेल्या 70 रुग्णांपैकी 51 रुग्णांवर अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या। नेत्रशल्यचिकित्साशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर मुकर्रम खान यांनी सकाळी 8 ते रात्री 8 असे तब्बल 12 तास अविरतपणे शस्त्रक्रिया करून हा विक्रम साधला। धुळे जिल्ह्यात इतरत्र न होणाऱ्या या अवघड शस्त्रक्रिया सर्वोपचार रुग्णालयात प्रथमच झाल्याने अनेक गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे। या शिबिराच्या यशस्वीतेसाठी अधिष्ठाता डॉक्टर सयाजी भामरे व वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अजित पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्र विभागासह औषधवैद्यकशास्त्र, बधिरीकरणशास्त्र, पॅथॉलॉजी, क्ष किरण विभाग, आंतरवासिता डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ, प्रशासकीय व चतुर्थश्रेणी कर्मचारी अशा संपूर्ण टीमने एकजुटीने काम केले। जिल्हा रुग्णालयाने रुग्ण पाठवून या शिबिरास मोठे सहकार्य केले। या यशस्वी आयोजनामुळे रुग्णालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे। Sir said we don't know the result, but here I can see 51 operated and 51 are seeing. That's a great initiative. Congratulations, team Hire and team ophthalmology with all the support of the staff, sisters. It is a team effort. It is not individual. So everybody thinks that he is a surgeon is the only thing. You all are wicket keeper. Without you, nothing will happen. Anesthetist, everybody, and I congratulate team Hire, and I think you will continue and do such kind of noble work in next month. Thank you, one and all. व्यवस्थित वा वा सर्वप्रथम तुमचं अभिनंदन, त्यानंतर मी सर्व डॉक्टर खान यांचं अभिनंदन करतो। खान सरांनी बोलताना आपल्याला दोन गोष्टी सांगितल्या, त्याचा आवर्जून मी इथं उल्लेख करतो। ते म्हटले की दोनच शब्द बोला, म्हणून मी दोनच शब्द बोलणार आहे। आणि दुसरं ते म्हटले की मी या डिपार्टमेंटमध्ये एकटा आहे। नाही सर, तुम्ही एकटे नाहीत, हे तुमचे जे पीजी स्टुडंट आहेत हे तुमची ताकद आहे आणि त्यांच्या बळावर त्यांच्या पाठिंब्यामुळे तुम्ही हे करू शकते। आणि त्याच्या पाठोपाठ आमचे हे नर्सिंगचे लोक आणि तसेच आपले वर्ग 3 वर्ग 4 कर्मचारी, जर ओटी लागोपाठ एवढे 50-51 सर्जरीज आपल्याला करायचे असतील तर तसा वर्ग 3 वर्ग 4चाही सपोर्ट आपल्याला लागतो। आणि आमच्या डेप्युटीजी त्यांच्या इथं सुनबाई आहेत, डॉक्टर जीवांशा, त्या जरी आपल्याकडे जस्ट आता पोस्ट ऑफिसर म्हणून जॉईन झाले, पण एखादा प्रोफेसर किंवा असोसिएट प्रोफेसर ज्या लेवलचं काम करेल त्या पद्धतीने ते काम करत आहेत, त्याच्यामुळे त्यांचं खास मी अभिनंदन करेल। हे मला नाही वाटत कोणते इतर महाराष्ट्राच्या मेडिकल कॉलेजमध्ये एवढा एक्सपोजर तुम्हाला मिळत असेल। तर मी इंटर्न असताना आम्ही शर्यत लावून मिनिमम 20 ते 30 सेकंदामध्ये व्हेनिसेक्शन करायचो बर्न्सच्या पेशंटचं। हा एक्सपोजर तुम्हाला दुसरीकडे कुठेच मिळणार नाही, त्याच्यामुळे तुमचंही अभिनंदन। मार्फत आवाहन करू इच्छितो की असे पेशंट जिल्ह्यात असो, जिल्ह्याच्या बाहेर असो, राज्यात असो, जर त्यांना डोळ्याचा अवघड प्रॉब्लेम झालेला असेल काही, तर एकदा आमच्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये येऊन नेत्र विभागामध्ये तपासणी करायची। जर त्यांना दृष्टीची थोडीफार बी अपेक्षा असली तर आम्ही त्यांचं ऑपरेशन करू। सर्व शास्त्र फक्त 20 रुपये लागतात इथं, ते बी माफ होऊन जातात जर नसले तर। आम्ही ह्याच्यामध्ये त्यांना चांगला लेन्स, चांगले औषध, चांगलं जेवण सर्व देऊन राहण्याची व्यवस्था आहे इथं, आम्ही त्यांचं ऑपरेशन करून देतो।